खाज, जळजळ, लालसर त्वचा याकरता डॉक्टरांकडे धाव घेताय? जरा थांबा, हा एक घरगुती उपाय करून बघा. नमस्कार, विश्वस्वास्थ्यं भवतु. ही खाज, हे जळजळ, त्वचेवर उठणारं पित्त हे सगळं एका पेयामध्ये कमी होऊ शकतं. अगदी 10 मिनिटात 10 रुपयात तयार होणारा घरगुती उपाय. हो, आपण बोलतोय आमसुलाबद्दल. आमसूल आपल्या सगळ्यांच्या घरी सहजासहजी अवेलेबल असतं. एक वाटीभर पाण्यात साधारण 5 ते 6 आमसूल भिजवून ठेवा. तासभर भिजवून ठेवल्यानंतर त्याला हाताने थोडंसं मळून घ्यायचं. मळून घेतलेलं जे आमसूल आहे, जिथे तुम्हाला पित्ताच्या गांध्या उठल्यात तिथे तुम्ही रब करू शकता, किंवा ते जे पाणी आहे ते पण तुम्ही स्किनवर लावू शकता, किंवा ते पाणी पिऊन आमसूल तिथे रब करायचं. या तिन्ही उपायांमध्ये शीतपित्त तुमचं कायमचं जाऊ शकतं. मात्र ही गोष्ट आपल्याला लगातार 2 ते 3 दिवस करायला हवी. आमसूल हे अतिशय महत्त्वाचं असं फळ आहे. याला आयुर्वेदात वृक्षाम्ल असं म्हणतात. आयुर्वेदातील चरक संहिता, भावप्रकाश निघंटू अशा ग्रंथामध्ये याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. हे पित्त आणि कफशामक असं फळ आहे. आपण जे स्वयंपाकात आमसूल वापरतो ते तयार करण्याची एक विशेष पद्धत आहे. आमसुलाचं फळ, त्याची साल वेगळी करून आतला गर आणि बिया काढल्या जातात आणि त्या सालीला थोडंसं मीठ आणि आतला रस असं लावून वाळवलं जातं. साधारण 5 ते 7 वेळा ही प्रोसेस केल्यानंतर आपण जे स्वयंपाकात सध्या आमसूल वापरतोय ते आमसूल तयार होतं. आमसूल हे फळ तिन्ही ऋतूमध्ये आपल्या शरीराला अतिशय लाभदायी असं आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आमसुलापासून तयार केलेलं गरमागरम सूप आणि सार असं तुम्ही घेऊ शकता. आणि उन्हाळ्यात आपण सर्व घेणारे कोकम सरबत किंवा सोलकढी हे तर सगळ्यांना माहितीच आहे. हे अतिशय उत्कृष्ट असं दीपनपाचन करणारं द्रव्य आहे. आमसुलामुळे भूक वाढते, डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज झाल्यामुळे गॅसेस, ॲसिडिटी सारखे प्रॉब्लेम कमी होतात. आमसुलामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. आणि स्किन गट हेल्थसाठी आपण आमसूल तर पूर्वापार वापरत आलेलोच आहोत. पण आता मॉडर्न सायन्सने पण हे मान्य केलेलं आहे की आमसुलामध्ये असणारं HCA म्हणजे हायड्रॉक्झी सायट्रिक ॲसिड, याच्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं. शरीराला नैसर्गिक शीतलता देणारं असं हे फळ म्हणजे आमसूल. या आमसुलापासून आई निर्माण हेल्थ फाउंडेशनने एक मेडिसिन तयार केलेलं आहे, सिरप ॲपिजेस्ट. पित्तावर खूप छान याचा उपयोग होतो. हे औषध लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देता येतं. ज्यांना भूक लागत नाही किंवा खूप आजारी पडल्यानंतर तोंडाला चव येत नाही, अशा वेळेस याचा खूप चांगला फायदा होतो. याची चव देखील आंबट गोड अशी छान आहे. हे औषध लहान मुलं देखील हसत हसत घेतात. पित्त कमी करण्यासाठी नक्कीच एकदा हे औषध घेऊन बघा. अजून आमसुलाचा एक चमत्कारिक उपयोग म्हणजे आमसुलाने वेट लॉससुद्धा होतो. आमसुलामध्ये असणाऱ्या हायड्रॉक्झी सायट्रिक ॲसिडमुळे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होऊन गट हेल्थमध्ये एन्झाईम्स चांगले सिक्रेट होऊन वेट लॉससाठी सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. आमसुलापासून तयार केलेल्या तेलाबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? हो, आमसुलापासून तेल देखील तयार केलं जातं. आता मी हातात जे दाखवते हे आमसुलापासून तयार केलेलं तेल आहे. हे अगदी नॅचरल मॉइश्चरायझर आहे. जगातलं सर्वात स्वस्त असं मॉइश्चरायझर. हे आपण मेल्ट करून डायरेक्ट स्किनला अप्लाय करू शकतो. याचा सनस्क्रीन म्हणून सुद्धा उपयोग होतो. याचा हेअर कंडिशनर म्हणून सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. हे मेल्ट करून तुम्ही हेअरला अप्लाय केला तर एक स्मूदनिंग, शायनिंग असा इफेक्ट तुमच्या केसांना मिळतो. त्याचबरोबर अँटी एजिंग असा सुद्धा इफेक्ट मिळतो. एवढा छान खजिना आहे या आमसुलामध्ये. आमसुलाच्या तेलाचा त्वचेवर असणारे जुने डाग, स्कार्स, स्ट्रेच मार्क्स, एक्झिमा या आजारामुळे होणारे स्कार्स किंवा आपल्या त्वचेला पडणाऱ्या भेगा यांवर देखील छान रिझल्ट येतो. आता पटतंय ना आमच्या आयुर्वेदच काय या शीर्षकाचं महत्त्व? कारण आपल्या किचनमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आयुर्वेद दडलेला आहे. तुम्ही फक्त हा दैनंदिन वापरातला आयुर्वेद जरी समजून घेतला ना, तरी तुम्ही घरच्या घरी बरे होऊ शकता. व्हायचंय ना मग घरच्या घरी बरं? तर लवकरात लवकर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या नंबरवर संपर्क करा. आणि हो, तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.